नमस्कार, मी ज्ञानदा कदम. तयारी 10वीची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे इतिहास भूगोल. खरं तर यावेळेला प्रश्नपत्रिकेचं आणि अभ्यासक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे, त्यामुळे मुलांना कुठेतरी थोडीशी धाकधूक आहे की नेमके काय प्रश्न विचारले जातील, उत्तरपत्रिका कशी लिहायची आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं असणार आहे, त्या सगळ्या संदर्भात तज्ज्ञ शिक्षकांचं आपल्याला मार्गदर्शन लाभतं आहे. आणि तुम्ही सुद्धा फोन करून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 66160219. तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हा, आम्हाला प्रश्न विचारा. आपण सरांपासून सुरुवात करूया आणि इतिहास भूगोलाचं नेमकं बदललेलं स्वरूप कसं आहे आणि सोबतच तुम्ही आता अगदी शेवटच्या क्षणी इतिहास भूगोलाची पटकन रिव्हिजन कशी करू शकाल त्याच्या टिप्स आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सगळ्यात आधी की बदललेलं स्वरूप नेमकं काय आहे? म्हणजे इतिहास भूगोल म्हटलं की मुलं थोडीशी शेवटच्या टप्प्यात त्याची तयारी करतात, फार आधीपासून करत नाहीत. तर स्वरूप कसं बदललंय, मुलांकडनं काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम या वर्षी शालांत परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. यावर्षी परीक्षेचं स्वरूप जे बदललेलं आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, तो कृतीपत्रिका. म्हणजे पूर्वी मुलं लिहायची, पाठांतर करून लिहायची, आता तसं नाही आहे. तर कृतीपत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. हा एक महत्त्वाचा बदल आपण यावर्षी सर्वच उत्तरपत्रिकांमध्ये जाणवतो आपल्याला. दांगड सर, त्याचबरोबर असं आहे की तुम्ही इथे बरेचसे मुद्दे मुलांसाठी लिहून ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक यशोमंत्र तुम्ही मुलांना दिलाय. तर तो यशोमंत्र नेमका काय आहे? अगदी बरोबर. यशोमंत्र म्हणजे त्यात 3 आर म्हटलेला आहे. पहिला आर जो आहे तो रीडिंग, दुसरा आहे रिमेंबर आणि तिसरा आहे रिपीट. मुलांचा आता सगळा अभ्यास झालेला आहे. मग मुलांचा सगळा अभ्यास झाल्यानंतर मुलांनी काय पुस्तकाचं वाचन झालेलं आहे आणि मग आता त्यांनी जे काही वाचलंय, जे काही आत्तापर्यंत समजून घेतलंय त्याचं त्यांनी त्याची आठवण करावी, त्याचं रिमेंबर करावं आणि समजा नाही जमलं, नाही सांगता आलं तर पुन्हा रिपिटेशन करायचं. म्हणजे ही वेळ आहे ती झालेल्या अभ्यासाचं पुन्हा रिपीट करण्याची. याचबरोबर दुसरं महत्त्वाचं आणखीन एक लिहिलेलं आहे की अवांतर वाचन. मुलांनी या वर्षीचा जर इतिहास जर पाहिला असेल तर तो इतिहास यापूर्वीच्या इतिहासापेक्षा वेगळा आहे. कसं तो वेगळा आहे तर पूर्वी सनावळ्या होत्या, युद्ध होती. आता इतिहासाची संकल्पना थोडीशी बदललेली आहे. काय बदलली आहे तर पूर्वीचा इतिहास हा लढायांचा इतिहास होता आणि आत्ताचा इतिहास आहे तो मानवी जीवनाचा इतिहास आहे. मग त्यावेळच्या समाजरचना, त्यावेळची खेळ असतील, त्या जीवनामध्ये माणसाला येणाऱ्या सगळ्या व्यवसाय, ह्या सगळ्यांचा अभ्यास या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्याला पेपर लिहायचा आहे. दुसरी गोष्ट, पुस्तकामध्ये अनेक चौकटी दिल्या आहेत, त्याच्यामध्ये चिंतन करायचं, त्या चौकटींचं माहितीचं संकलन करायचं, संश्लेषण आणि विश्लेषण हे सगळं केलं तर मला वाटत नाही की इतिहासामध्ये कोणालाही कमी मार्क मिळणार नाही. आता तुम्ही त्याच्यामध्ये अवांतर वाचन असं एक लिहिलेलं आहे, तर अवांतर वाचन कुठलं करणं अपेक्षित आहे मग मुलांनी? अवांतर वाचन विषयामध्ये इतिहासामध्ये अनेक इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये दैनंदिन जीवनाशी घडलेल्या गोष्टी आहेत. इतिहासामध्ये पाठ आहे खेळाचा. मग खेळ कोणते, पूर्वीचे खेळ कोणते, आत्ताचे खेळ कोणते, हे तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे आणि त्यामुळे त्याची माहिती मुलांनी वर्तमानपत्रातनंही मिळवायला हरकत नाही. चळवळी आहेत, सामाजिक चळवळी, आत्ता कोणत्या चळवळी चाललेल्या आहेत, व्यावहारिक जीवनामध्ये चाललेल्या आहेत, आजूबाजूला काय घडतंय त्याचं ज्ञान इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये आवश्यक आहे असं मला वाटतं. पण मग मुलांना हाही प्रश्न पडतो अनेकदा की मग आता अवांतर म्हणजे बाहेरचं आम्हाला काही येणार आहे का, काही पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जाणार आहेत का? तर इतिहास भूगोलच्या बाबतीत त्याची रचना कशी आहे? इतिहासामध्ये आणि राज्यशास्त्रामध्ये व्यावहारिक जीवनाचा संबंध पुस्तकामध्ये घातलेला आहे. इतिहास, या वर्षीचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक पाठाच्या शेवटी काय सांगितलंय की हा अभ्यास केल्याने तुम्हाला कोणते रोजगार मिळणार आहेत. यापूर्वीच्या इतिहासामध्ये रोजगाराशी फारसा संबंध घातलेला नव्हता. म्हणजे समजा पर्यटन असेल तर तुम्ही गाईड म्हणून काम करू शकता. ही माहिती म्हणजे मुलांनी इतिहासाचा अभ्यास का करावा. गड किल्ल्यांची माहिती असेल तर त्या किल्ल्यावर जाऊन गाईडचं काम करू शकेल. हे सिनेमा क्षेत्र आहे तर त्या सिनेमा क्षेत्रामध्ये तुम्हाला इतिहासाची कशी गरज आहे, म्हणजे नेपथ्य लागेल तर नितीन सरदेसाई. जर इतिहासाची माहिती असेल तर ते मुलं बरोबर नेपथ्य म्हणजे त्या विषयामध्ये रोजगार कमवू शकतील. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणजे त्याच्याबद्दलही मुलांच्या मनात अजूनही अनेक शंका आहेत. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप एकंदरीत कसं असणार आहे, किती मार्क असणार आहेत, एक अंदाजे आपण काय सांगू शकतो?
मुलं सर्वांना माहितीच आहे, म्हणजे आता मुलांकडे सगळी पुस्तकं आहे, डायजेस्ट आहे, त्याच्यामधून मुलांना माहिती मिळते. मला या ठिकाणी वेगळं काय सांगायचं आहे की काय वेगळं बदल आहे. या तुम्हाला इथे दिसेल की विधानपूर्ती करायची. म्हणजे पहिला प्रश्न इतिहासामध्ये असणार विधानपूर्ती, मग त्या विधानपूर्तीमध्ये 4 गुण आहेत. चुकीची जोडी दुरुस्त करा. इथे मुलांना आवर्जून मला सांगायचं आहे की 2 भाग असतील आणि त्या 2 भागापैकी चुकीची जोडी कोणती असेल पण तो पहिला भाग तसाच ठेवून दुसऱ्या भागातली दुरुस्ती करायची. वस्तुतः असं होऊ शकतं की जर एखादा मुलगा हुशार असेल तर दुसऱ्या भागातली दुरुस्ती पहिल्या भागातली दुरुस्ती करेल, पण तसं करायचं नाहीये. अपेक्षित आहे पहिला भाग तसाच ठेवायचा, दुसऱ्या भागातली दुरुस्ती करायची. त्यानंतर संकल्पना आणि कालरेषा, ओघ तक्ता याचा अभ्यास मुलांनी करायचा आहे. म्हणजे ही बदललेली थोडासा भाग आहे. संकल्पना स्पष्ट करा. आणि आणखीन एक महत्त्वाचा भाग आलाय तो म्हणजे उतारा दिलेला असेल त्या उतार्याखालील प्रश्न वाचून मुलांनी उत्तर लिहायचे. आता जेव्हा इतिहास भूगोलाचा मुलं अभ्यास करायला तर त्याच्यामध्ये राज्यशास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र बहुधा थोडंसं मागे पडलेलं आहे असं आपण म्हणूयात आणि राज्यशास्त्राचा समावेश त्याच्यात करण्यात आलाय. सो राज्यशास्त्रामध्ये मुलांना आता पाठ्यपुस्तकातले प्रश्न तर असतीलच, पण सोबतच तुम्ही जो अवांतर वाचनाचा भाग लिहिला तो राज्यशास्त्राच्या बाबतीत अधिक ऍप्लिकेबल आहे का? अगदी बरोबर आहे. मुलं ज्या वेळेला परीक्षेला जाणार आहेत तर त्या इतिहासामध्ये म्हणजे हल्ली असं होतं की मुलं 10वी नंतर इतिहास, आर्ट्सला जाणाऱ्या मुलांना इतिहास आहे पण सायन्स कॉमर्सला जाणाऱ्या मुलांना इतिहासाची माहिती नाही. मग कायदा कसा तयार होतो ही त्या मुलांना सांगता येत नाही. म्हणजे एक असा नागरिक आपल्याला जर घडवायचं असेल तर राज्यशास्त्रामध्ये अवांतर वाचन आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की तिथे तुम्हाला स्वमत लिहायचं आहे. मुक्त प्रश्न असणार आहेत की अमुक एक प्रसंगी तुम्ही काय कराल. तर त्यावेळेला उत्तर लिहिताना वाक्याचा कर्ता हा मी असला पाहिजे, क्रियापद तुमचं असलं पाहिजे, पण पुस्तकातला घटक हा मध्ये असला पाहिजे. अच्छा, मग तुम्ही याचं एखादं उदाहरण देऊ शकता का मुलांना पटकन समजेल असं? आता एक उदाहरण आपण घेऊया की सामाजिक चळवळी. तुम्हाला स्त्री सक्षमीकरणाच्या संबंधामध्ये कोणत्या चळवळींची माहिती तुम्ही तुमचं मत सांगा. पुस्तकामध्ये अनेक चळवळी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे आत्ता सध्याच्या काळामध्ये असलेल्या स्त्री सक्षमीकरणाच्या बाबतीत काही अनेक चळवळी आहेत. मग त्यामध्ये राईट टू पी असेल, राईट टू मी टू असेल, याही चळवळी ह्या मुलांना माहिती असल्यास तर ती मुलं चांगली छान उत्तरं लिहू शकणार आहेत. आता असे की जेव्हा म्हणजे भाषेचा हा प्रश्न येत नाही, मराठी आणि इंग्रजीचा आपण लिहायला जातो तेव्हा ते बोली भाषेतलं असतं, पण आता सामाजिक शास्त्र जेव्हा आहे तेव्हा ते शब्द तिथे नीट येणं अपेक्षित आहे मुलांकडे जेव्हा मुलं स्वमत मांडतात. तर ह्याचा सराव मुलांनी कसा करायचा? त्यासाठी सर्वात अगोदर मुलांनी पाठ्यपुस्तकाचं व्यवस्थित वाचन करावं. त्यानंतर पेपर्स, प्रश्नपत्रिका असतील, बाजारात संच उपलब्ध होतात आणि त्या प्रश्नपत्रिका किमान प्रत्येक विषयाच्या 3 प्रश्नपत्रिका त्यांनी सोडवाव्यात. त्यांच्या शिक्षकांकडनं तपासून घ्याव्यात आणि पहिल्या पेपरमध्ये झालेल्या चुका दुसऱ्या पेपरमध्ये टाळाव्यात. नवीन चुका केल्या चालतील पण जुन्या चुकांचं रिपिटेशन नको. आता इतिहास आणि राज्यशास्त्र आणि भूगोल असं आपण 3 वेगवेगळं करून जरा पाहूया. इतिहासाबद्दल आपण बोललो. सो राज्यशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये राज्यशास्त्राचे जे प्रश्न येणार आहेत त्याची मांडणी कशी असेल, त्याला मार्क किती असतील आणि त्याला वेळ मुलांनी किती देणं अपेक्षित आहे? या ठिकाणी जो तक्ता केलेला आहे त्या तक्त्यामध्ये सर्वच गोष्टी लिहिल्या आहेत. म्हणजे एकूण किती मार्काची, तुम्हाला ऑप्शन सकट किती गुण आहेत. म्हणजे राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका ही तब्बल 30 मार्कांची असणार आहे, पैकी तुम्हाला मिळवायचे 20. त्यानंतर प्रत्येक प्रश्नासाठी मिनिट दिलेले आहेत. किती मिनिटं, पहिल्या प्रश्नासाठी किती, दुसऱ्या प्रश्नासाठी किती, हे टाइम मॅनेजमेंट आवश्यक आहे. कारण इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर एकत्र असेल, तो 2.5 तासांचा असणार आहे. त्यामुळे इतिहास आणि राज्यशास्त्राचं नियोजन, वेळेचं नियोजन करून तो पेपर त्यांनी सोडवावा. आपला पहिला फोन आलाय. पूजा कुबल आपल्याशी बोलतेय बदलापूरवरनं. पूजा नमस्कार, तुझा काय प्रश्न आहे विचार. गुड आफ्टरनून. बोल. इतिहास भूगोलामध्ये प्रस्तावना लिहिणं अपेक्षित आहे का आणि ती गरजेची असेल तर कशी लिहावी? चांगला प्रश्न आहे. दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना, प्रश्नांची उत्तर लिहिताना प्रस्तावना थोडक्यात मांडायचे. म्हणजे समजा तुम्हाला विचारलंय की मासवादी लेखनाची तत्व स्पष्ट करा, तर मासवादी लेखन मग कालमासात थोडासा तुम्हाला उल्लेख करावा लागेल आणि त्यानंतर कशा पद्धतीने इतिहासाचं लेखन केलं जातं त्याची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे तुम्हाला त्यात लिहावी लागतील. 4 मार्कांचा प्रश्न असेल तर तुम्हाला प्रस्तावना लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. आता साधारणतः टाइम मॅनेजमेंट कसं करायचं तेही तुमच्याकडनं जाणून घेऊयात, पण पुन्हा एक फोन आलेला आहे आपल्याला. रिषभ पांचाळ आपल्याशी बोलतोय डोंबिवलीवरनं. रिषभ नमस्कार, काय प्रश्न आहे?
गुड आफ्टरनून सर. हं. माझा प्रश्न असा होता की हिस्ट्रीमध्ये अजून टेक्स्च्युअल ऐवजी अजून कसले प्रश्न येणार का अच्छा. एक्स्ट्रा? नाही, प्रश्न नाही कळला मला. आवाज अवांतर काही प्रश्न येणार का, म्हणजे टेक्स्टबुक खेरीज काही प्रश्न येणार आहेत नाही, का? टेक्स्ट बुक खेरीज प्रश्न येणार नाहीत, पण पुस्तकामध्ये ज्या चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटीवर मात्र प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातील. अवांतर प्रश्न येणार नाहीत. टाइम मॅनेजमेंट कसं असावं, कारण साधारणतः 60 मार्कासाठी मुलांना 2-2.5 तासांचा वेळ आहे, तर ते मी तसा बघायला गेलं तर बराच वेळ आहे, तर टाइम मॅनेजमेंट कसं असायला हवं? या ठिकाणी बोर्डवर तुम्ही पाहाल की प्रत्येक विषयाला कोणत्या पद्धतीने किती वेळ द्यायचा आहे. म्हणजे प्रश्न इतिहासामध्ये प्रश्न पहिला विधानपूर्ती असेल तर 4 मार्कांसाठी 2 मिनिटाप्रमाणे 8 मिनिटं. चुकीची जोडी ओळखा आणि दुरुस्त करा 10 मिनिटं. याप्रमाणे सर्व प्रश्नांना किती अपेक्षित वेळ आहे त्याप्रमाणे तो इथे नोंदलेला आहे. इतिहासासाठी 95 मिनिटं तुम्हाला एकूण लागतील आणि राज्यशास्त्रासाठी तुम्हाला वेळ लागेल तो 50 मिनिटे. म्हणजे तुमच्याकडे 145 मिनिटं आणि 5-1 मिनिटं आणखी थोडंसं याच्यात नियोजनामध्ये थोडंसं आणखी तुम्हाला काम करावं लागेल की जेणेकरून तुमचं उत्तर तुमचं पेपर 1 तास 40 मिनिटांमध्ये पूर्ण झाल्यानंतर 10 मिनिटं तुम्हाला तपासणी वगैरे करण्यासाठी पुढचा बंद असतील. फोन आपण घेऊया. तनिष्का मिश्रा आपल्याला प्रश्न विचारते. तनिष्का, बोल, काय प्रश्न आहे? मॅम, माझा प्रश्न असा आहे की जे आपल्याला मुक्तोत्तरी प्रश्न सांगितले सरांनी, त्यामध्ये आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे? अच्छा. छान प्रश्न आहे. मुक्तोत्तरी प्रश्न ज्यावेळेस तुम्हाला येतील म्हणजे तुम्ही काय कराल, तर पुस्तका व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःलाही त्याबद्दल अधिकची माहिती तुम्हाला लिहावी लागेल. उदाहरणार्थ मगाशी म्हटलं की सामाजिक चळवळी कोणत्या, तर सामाजिक चळवळीमध्ये तुम्हाला अगदी अलीकडचे उदाहरण जर दिलं तर त्यामुळे निश्चित काय होईल, परीक्षकाला तुम्ही अद्ययावत आहात असं कळेल आणि तो अधिक मार्क देईल. म्हणजे पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळू शकतात. आणि ते पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त जाऊनही तुम्ही स्वतःचा विचार केलेला आहे तेही कळेल. एक्झॅक्टली. कारण इतिहासाचं उपयोजन, कारण आता उपयोजित लेखन आहे त्याप्रमाणे आता तुम्ही जे काही तुम्ही जगताय तेही तुमच्या प्रतिबिंबित झालं पाहिजे उत्तरपत्रिकेत. बरोबर. निखिल काळे आपल्याला प्रश्न विचारतोय वसईवरनं. निखिल, बोल, काय प्रश्न आहे तुझा? आयडेंटिफाय द रॉंग पेअर जे असतं त्याच्यामध्ये 4 जोड्या दिलेल्या असतात, तर उत्तरपत्रिकेत लिहिताना 4ही जोड्या लिहायच्या की फक्त चुकीचा पेअर लिहून तो करेक्ट करायचा? अच्छा. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक तुम्हाला फक्त चुकीची जोडी ओळखायची आणि तिचा डावा भाग तसाच ठेवायचा आणि उजवा भाग दुरुस्त करून लिहायचा. बऱ्याचदा असं होऊ शकतं की उजवा भाग तुम्ही तसाच ठेवाल नाही, डावा दुरुस्त कराल, तर तसं करायचं नाही. पहिला भाग तुम्हाला काय करायचं, उत्तरामध्ये फक्त चुकीची जोडी ओळखायची आणि ती दुरुस्त करून लिहायची. सगळ्या जोड्या लिहायची आवश्यकता नाही. आपण थोडंसं भूगोलाकडे पण वळूया की भूगोलामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत. नकाशा भरणं किंवा नकाशा वाचन, म्हणजे आपण लहानपणी गेम खेळायचो खरं तर की हा देश कुठे, हा देश कुठे आहे. तर या सगळ्या गोष्टी मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं सुद्धा कशा फायदेशीर आहेत आणि याचा अभ्यास कसा करायचा हसत खेळत? छान. आपण लहानपणी खेळत असू, म्हणजे ऑफ पिरियड मिळाला, कुणी शिक्षक नाही आले तर नकाशामध्ये आपण हे ठिकाण दाखवतो ते ठिकाण. आता मुलं तसं करताना दिसत नाही. त्यामुळे नकाशा भरताना मुलं अगदी हनुमंताने फक्त डोंगर उचलला, ही मुलं देशच्या देश उचलतात किंवा शहराच्या शहरं उचलतात. तर तसं व्हायला नको. आपल्याला काय करता येईल, यावर्षी तुम्हाला जर भूगोल पाहिला असेल तर एका बाजूला भारत आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्राझील. कम्पॅरेटिव्ह स्टडी करा. भारतात म्हणजे तुम्ही टिपण काढायला शिकलं पाहिजे. टिपण काढताना काय करा, एका बाजूला तुम्ही घटक लिहा, दुसऱ्या बाजूला भारत, ब्राझील. मग त्याच्यामध्ये सारखेपणा काय, त्याच्यामध्ये वेगळेपणा काय, असा जर अभ्यास प्रत्येक धड्यावाईज, म्हणजे तुम्ही लोकसंख्येच्या बाबतीमध्ये घ्या, व्यवसायाच्या बाबतीत घ्या, छान अभ्यास होईल आणि कम्पॅरेटिव्ह म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल. कैवल्याचा फोन आला आपल्याला, कैवल्य कुंभारचा मुंबईवरनं. कैवल्य, बोल, तुझा प्रश्न विचारशील. धड्याच्या खालचे प्रश्न धड्याच्या खालचे प्रश्न करायचे का? सर, अगदी थोडक्यात उत्तर देऊयात आपण कैवल्याला. धड्याच्या खालचे प्रश्न करायचे का? हो, धड्याच्या खालचे शेवटच्या क्षणी आपण सगळंच करायला हवं. धड्याखालचे आणि हे महत्वाचं ते महत्वाचं नाही, सर्वच काही महत्वाचं असतं. आणि मुळात असं आहे की तुम्ही आनंदासाठी सगळं केलं तर तुम्हाला परीक्षेत हे करायला हवं ते करायला हवं असं म्हणायला नको. नक्कीच. सगळा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. खरं तर प्रश्न कोणतेही येऊ शकतात. सगळा अभ्यास नीट झालेला असेल तर तुम्ही घाबरून जाणार नाही, अगदी कॉन्फिडेंटली पेपर देऊ शकाल. सरांसोबत सुरू असलेली चर्चा अशीच सुरू राहील, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत रहा तयारी 10वीची.
ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मगन दांगट सर आपल्यासोबत आहेत आणि इतिहास भूगोल या विषयाबद्दल ते मार्गदर्शन करतात. सागर आपल्याशी बोलतोय. सागर नमस्कार, काय प्रश्न आहे तुझा? गुड मॉर्निंग सर. नमस्कार. जे राज्यशास्त्रामध्ये मुक्तोत्तरी प्रश्न असतात ना, त्याच्यात प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे का? अच्छा, रिपीट आहे खरं तर प्रश्न, पण आपण थोडक्यात सांगूया. ओके. प्रत्येक उत्तराला तुम्ही प्रस्तावना 2 ओळींची 3 ओळींची लिहायला हरकत नाही. त्यामुळे तुमचं उत्तरामध्ये विषय प्रवेश करणं तुम्हाला सोपं जातं. कौशल सदावर्ते पुढचा प्रश्न विचारतोय. कौशल बोल, तुझा काय प्रश्न आहे? गुड आफ्टरनून. मला ऍक्च्युली हिस्ट्रीच्या पेपरमध्ये एक डाऊट होता की आता सपोज आन्सर इन डिटेल किंवा एक्सप्लेन द कन्सेप्ट असेल तर त्याच्यात आपल्याला एक्झॅक्ट जे टेक्स्टबुक मध्ये जे वर्ड्स वापरले आहेत तेच यूज करायचे की आपण स्वतःच्या शब्दात पण ते सगळे पॉइंट्स मांडले मिळतील मार्क्स? अच्छा, चांगला प्रश्न आहे. आपल्याला असं पाहता येईल की ज्या वेळेला आपण पहिले 2 धड्यांवरती जर प्रश्न विचारले गेले म्हणजे इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये उद्दिष्टे, तर ती लिहिताना मात्र ती त्याच शब्दांमध्ये लिहायला जावीत, ती तुमच्या भाषेमध्ये लिहायची नाहीत. मुक्तोत्तरी प्रश्न आहेत ते तुमच्या शब्दामध्ये लिहिले तरी चालणार आहेत. आता जेव्हा अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे अवघे काही दिवस परीक्षेसाठी राहिलेले आहेत, तेव्हा इतिहास भूगोलाची उजळणी कशी करायची आणि रोजच्या रोज अभ्यास कसा करायचा मुलांना? एक काम करता येईल मुलांना की धडा वाचल्यानंतर धड्यामध्ये जे काही सगळे घटक आहेत त्या इतिहासाचा पहिला धडा असेल तर त्यातले जे सगळे इतिहासकार आहेत त्या इतिहासकारांना एक तक्त्यामध्ये त्यांची वैशिष्ट्य, त्यांनी सांगितलेली उद्दिष्ट ही मांडता येतील. म्हणजे कम्पॅरेटिव्ह स्टडी इतिहासामध्ये नुसतं वाचन महत्वाचं नाहीये, तर तुम्ही जे काही करणार आहात ते कम्पॅरेटिव्ह स्टडी प्रमाणे करा. भूगोलामध्ये सुद्धा तसंच करता येईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे एका बाजूला भारत, दुसऱ्या बाजूला ब्राझील आणि मग तिथे त्यांची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथल्या नद्या, मग भारतातल्या तिकडच्या, म्हणजे तुम्ही आला अभ्यास, रेडीमेड उत्तरं घेऊ नका. तुलनात्मक अभ्यास करणं महत्वाचं आहे. पुढचा फोन आपण घेऊयात. प्रथमेश आपल्याशी बोलतोय अंबरनाथवरनं. हाय प्रथमेश, काय प्रश्न आहे तुझा? हॅलो मॅम, माझा असा प्रश्न आहे की आता जे गाईड आहे आणि टेक्स्टबुक कुठलं वाचायचं, गाईडचं वाचायचं टेक्स्टबुकचं? हा डायलेमा सर्वांचाच असतो, पण मुळात गाईड नंतर आलेली, पुस्तक अगोदर असतं. त्यामुळे पाठ्यपुस्तकाचं वाचन थोरो झालं पाहिजे. मी या तक्त्यामध्ये लिहिलेलं आहे, बाजूला रेड खुणा केलेल्या आहेत की जर पुस्तकाचं वाचन जर तुम्ही केलं तर त्या सगळ्या रेड खुणा जर मोजल्यात तर तुम्हाला 50 गुण ऑलरेडी बोर्डानं दिलेले आहेत. अच्छा, जे जर पाहिलं असेल तर तुम्ही गाळलेल्या जागा व्यवस्थित लिहिल्या, तुम्हाला 4 गुण मिळणार आहेत. उतार्याखाली प्रश्न म्हणजे उतारा वाचायचा आणि त्याच्यावरती उत्तर तुम्हाला लिहायची, म्हणजे तेही ऑलरेडी गुण तुम्हाला ऑलरेडी प्रश्नपत्रिकेत आहेत. आणि इव्हन भूगोलामध्ये सुद्धा जो काही नकाशा दिला असेल त्या नकाशावर सुद्धा एखादा दुसरा प्रश्न असतो, म्हणजे त्याचंही उत्तर तुम्हाला तिथे मिळून जातं. म्हणजे 50 गुण ऑलरेडी तुम्हाला पुस्तकाचं थरो वाचन केलं, अतिशय शांतपणे वाचन केलं आणि टिप्पण काढलं तर तुम्हाला मिळणार आहे. हा, असं होतं की इतिहास भूगोलामध्ये ना खरं तर आकडेवारी नसते किंवा जड भाषाही नसते, तर मुलांनी काय काय लक्षात, तुम्ही आता सांगितलं की कुठे कुठे मुलं उत्तम मार्क मिळवू शकतील, तर सगळ्यात स्कोरिंग सेक्शन्स कुठले आहेत ह्याच्यामधले की जिथे हमखास मार्क मिळणारच? या ठिकाणी ज्या खुणा केल्या आहेत ते सगळे स्कोरिंगच आहेत. दुसरी गोष्ट आहे की दीर्घोत्तरी प्रश्न, त्या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी प्रस्तावना लिहावी, जो विषय प्रवेश आहे तो विषय प्रवेश व्यवस्थित करावा आणि समारोप करावा. म्हणजे कोणताही एखादा प्रश्न, आता एक स्पेसिफिक एखादा प्रश्न जर घ्यायचं म्हटलं तर सामाजिक चळवळ, पुन्हा मी त्याच प्रश्नाकडे येतोय, तर त्या सगळ्या चळवळींची माहिती लिहा किंवा आदिवासी योजना त्यांची माहिती असेल तर ती माहिती तुम्हाला लिहायला हवी आणि अद्ययावत माहिती जर लिहिली तर त्याचा परिणाम परीक्षकावर अधिक चांगला होणार आहे. बार्शीहून पुढचा फोन आपल्याला आलाय. सुशांत आपल्याशी बोलतोय. सुशांत नमस्कार, काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की प्रश्न क्रमांक 5 मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तरे द्यायची आहेत त्या प्रश्नाचे तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करा. अच्छा, प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 8 गुणांसाठी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आणि त्याचं लेखन जे करताना त्याचा अधिक सराव हवा, कारण मी लाल खूण केलेली नाही, कारण ते तुम्हाला अधिक करायचं आहे. तर त्यासाठी पुन्हा पुस्तकाचं वाचन, स्वतःच्या धड्यानुसार प्रत्येक पाठानुसार तुमचं नियोजन हवं. तुम्ही टिपण काढा. आता वाचल्यानंतर तुम्ही वाचन झालेलं आहे, फक्त तुम्हाला टिपण काढायचंय आणि ते तुमच्या शब्दामध्ये मांडायचंय आणि ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहिलं तरी निश्चित, कारण त्यातही मुक्तोत्तरी प्रश्न आहेत की जिथे तुम्हाला काय वाटतं, म्हणजे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी तुमचं मत काय,
तर आता हा जनरल प्रश्न झालेला आहे, पुस्तकात तर दिलेलाच आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःची काही कल्पना मांडली तर त्याचं स्वागतच असणार आहे. सर, तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं की इतिहास आणि भूगोल याचा अभ्यास कसा करायचा. बदललेलं स्वरूप आहे ते मुलांच्या फायद्यासाठी अधिक हितकारक आहे. आज तुम्ही आलात, वेळ दिलात आणि सगळ्या संकल्पना अगदी कुठलाही डाऊट मुलांच्या मनात राहणार नाही अशा पद्धतीने समजावून सांगितलात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्व शालांत परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. उदंड यश लाभो.